नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे. आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहराचे पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त माननीय कृष्णप्रकाश साहेब यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. आज विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ अण्णा बनसोडे यांना रत्नागिरीमध्ये अटक केलेली आहे आणि संक्षिप्त असा खुलासा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे पत्रकारांना सांगत आहेत. आपण तो खुलासा नेमका काय आहे आणि घडलेली जी घटना आहे याचा संक्षिप्त वृत्तांत आज आपण पिंपरीचे पोलीस आयुक्त यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहत राहा बहुजनताई लाईव्ह चॅनल. लाईक, कमेंट, शेअर आणि बहुजनाच्या हक्काचं चॅनल बहुजनताई लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यावे ही विनंती. जय हिंद. आणि यांचा प्रशासनात्मक कारवाई आहे की 19 प्रतिष्ठान सील करण्यात आलेले आहे. सर, 2 आता आणखी ऑर्डर येत आहे. तर दिवाळीमध्ये 21 प्रतिष्ठान सील करण्यात आले. एकूण जे आरोपीची संख्या होती ते प्रथम दिवशीचे 9-10 आणि दुसऱ्या दिवशीचे जवळजवळ 20चे जवळची संख्या आहे. 17-18 ची संख्या आहे. त्यापैकी 9 लोकांना टप्प्याटप्प्याने अरेस्ट करण्यात आला होता. 4 जे मुख्य आरोपी होते ते सुरुवातीपासून पसार झाले होते आणि आमची पोलीस टीमला गुंगारा देत होते. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे पथके निर्माण केले होते. त्यांचं घर, ज्या हॉटेलमध्ये ते नेहमी राहायचे ते हॉटेल, या सर्व ठिकाणी छापा टाकले होते. आणि त्यानंतर ते फरार झाले होते. त्यांचे सर्व मोबाईल फोन स्विच ठेवले होते, स्विच ऑफ ठेवले होते. आणि त्या व्यतिरिक्त ज्यांच्यासोबत त्यांना संपर्कात राहायचे होते त्यांच्या संपर्कात ते काही वेगळे तऱ्हेने होते, ज्यामुळे आम्हाला त्यांचा निमित्त मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही क्राईमचं पथक, पोलीस स्टेशनचं पथक, असं वेगवेगळे पथक वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर, सातारा जिथे जिथे माहिती मिळायची तिथे तिथे पाठवली होती. शेवटी त्याने लोकांनी जेव्हा हा कळला की पोलीस आमच्या पाठीमागे आहे, त्याने बनाव रचला की ते लोक दुसऱ्या ठिकाणी आहे. आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे यांनी संघटित केलेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री रावसाहेब कांबळे, पोलीस हवालदार सतीश भोले तांत्रिक विश्लेषण करून त्याने उरण येथे त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ते वाकडी पनवेल येथील फार्म हाऊसवर गेलेले आहेत. असा प्रकारचं बनाव पण रचला. त्या अनुषंगाने दोन्ही टीम जे पोलीस स्टेशनची होती वाकडी पनवेल येथील तिथे पोहोचले, पण तिथे आरोपी मिळून आला नाही. पण आमचे तांत्रिक विश्लेषण सुरू होते आणि त्या अनुषंगाने आमची टीमने 5 लाख सुरू केला आणि त्यांच्या माग काळात आरोपी हे श्रम सापाले बंगला लक्ष्मी निगम कोळंबे, तालुका जिल्हा रत्नागिरी येथे लपून बसलेल्याची माहिती मिळून आली. आणि तिथे हे 4ही आरोपी सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंत कुमार रमेश सदालू, सतीश रमेश लांडगे आणि रोहित दुर्गेश पंधरी सिपातीने पकडण्यात आला. 40 तास सतत पाठपुरावा केले आमचे या दोन्ही टीमने.
आणि त्यांना 4 दिवसची पोलीस कोठडी आज हजर केले असता मिळालेली आहे एक केसमध्ये. तर दुसऱ्या केसमध्ये आम्ही नंतर घेणार आहोत. मैं फिर से बोलूँ वाइट केली सर पहिला बोलिए प्रश्न उत्तर दीजिए. गोळीबार केला होता. आता ते तपासाचा विषय आहे की कोणावर केला. गोळीबार खरंच केला नाही. आता हे पोलिसांचं काम फिर्यादच्या आधारावर गुन्हा दाखल करून तपास करण्याचा. त्याने गोळीबार केला होता ते खरं आहे, ते मान्य पण करतो. हा त्यांचा पक्ष आहे. आपल्याला हा संपूर्ण पक्ष तपासणे गरजेचे आहे की त्याने मतलब लोडेड पिस्टल घेऊन गेलेले होते ते तिथे, हे तर खरं आहे, हे तर खोटं नाही आहे. पिस्टलने त्याने फायरिंग केलेली आहे, हे खरं आहे, हे खोटं नाही आहे. 2 गोळ्या त्याने झाडलेली आहे, हे खरं आहे. आणि ती फायरिंगची पुंग्या तिथे मिळालेली आहे, हे पण तेवढंच खरं आहे. आता कोणत्या दिशेने फायर केला होता याचा तपास चालू आहे. मी अगोदरच सांगितलेला आहे की तपास चालू आहे. जरी कुठेही फायर केला तर गोळी कोणाला लागू शकत होते याच्यामध्ये कोणी कोणता नकार देऊ शकत नाही. पण त्यांची भूमिका काय होती हे एकतर तपासाचा आहे पाठ आहे, दुसरा मोठ्याने निर्णय करण्याचा विषय आहे. कारण आमच्याकडे काही असा नियम नाही आहे की त्याने आत्मसुरक्षेसाठी फायर केले त्यामुळे फायरिंग काही क्राईम नाही आहे असा नाही आहे. आमच्याकडे आहे की फायरिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल होतोच. हा वेगळी गोष्ट आहे की तपासमध्ये किंवा कोर्टाने त्यांना आत्मरक्षामध्ये सुरक्षा देण्याचं नियोजन आहे CRPC. तर तशा प्रकारचं आपण जे आहे ते तपासाअंती कोर्टात आपण टाकलं. आमदारांनी नेमका जबाब काय म्हटलेला आहे? आमदारांनी नेमकं जबाब काय म्हटलेलं आहे? आमदारांनी काही रायटिंगमध्ये जबाब दिलेला नाही, तुम्हाला जबाब दिलेला आहे. आम्ही त्यांना जबाब मागितलेला आहे, त्याने दिलेले नाही. आयोग या न्यायवाडी केलेले आहे तर त्यांच्याकडून काही जबाब आम्हाला मिळालेले नाही. सर आपल्याकडे येऊन जात आहे, 2-3 वेळा येऊन गेले, आपण जबाब घेतला नाही. आपण आमदारांचा जबाब मागवू शकतो. ते नाही दिले, कोणी साक्षीदार व्हायचं नाही तर ते MC मॅटर आहे, तर आपण MC हे करू शकतो जास्तीत जास्त. फॅरी तर झालं नाही, त्याने ते स्वतः स्वीकार करतो. देखो हा प्रश्न जे आपण वारंवार विचारत आहात हे या प्रश्नाचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. जर कोणी फायरिंग केलेलं आहे तर त्याच्यावर गुन्हा होतोच. ठीक है. के लिए और उसके नाम पर जो होल प्रोडक्ट फिनिश्ड प्रोडक्ट्स चोरी करने के प्रकार जो होते हैं या लूटने के जो प्रकार होते हैं उसी संदर्भ में एक बड़ी कार्रवाई महालुंगे पुलिस स्टेशन की तरफ से की गई है. तोराल इंडिया प्राइवेट लिमिटेड जो जर्मन कोलैबोरेशन की कंपनी है उसके पीछे की दीवार में जो तैयार इनके हाफ तैयार या तैयार प्रोडक्ट थे वो पहरा देने वाले गार्ड ने देखा कि 3 लोग इधर से माल निकाल कर दूसरी तरफ दीवार के उस पार दे रहे हैं. उसको जब वो पकड़ने गए तो उन्होंने चाकू भी दिखाया और उन पर अटैक भी किया, पूरी तरह से उसको पिटाई की और फिर माल लेकर भागने लगे. पुलिस स्टेशन को सूचना मिलती ही पुलिस अधीक्षक विलास गोसावी, पुलिस अधीक्षक अरविंद पवार और इनकी टीम ने 2 पथक तैयार किए और इन चोरों को, भागते चोरों को पकड़ने की कोशिश की, जिसमें से 3 लोगों को उसी समय दौड़कर पकड़ दिया गया, उसका पीछा करके पकड़ दिया. जो छोटा हत्ती टेम्पो है उसमें चोरी का माल लेकर जाते हुए ये जो 4 दरोडेखोर अर्थात डकैत और फिर पकड़ दिया. उनके 2 साथी
भाग निकले। तो इस तरह से कुल मिलाकर के जो 6 आरोपी हैं वो पकड़ लिए गए। इनका जो किंग पिन है राशिद से भंगार व्यवसायिक, वो भी फरार है। ईश्वर ओमकार राठौड़, लखन सुरेश औचिटे, निपुण निवारण दास, शिशुपाल जगदीश प्रसाद, ईश्वर ओमकार राठौड़ और लखन सुरेश औचिटे, ऐसे 6 लोग अरेस्ट कर लिए गए और पुलिस को 28 तारीख तक का रिमांड मिला हुआ था। अभी अजय पूरा नाम पता नहीं, राहुल पूरा नाम पता नहीं और राशिद शेख अभी तक फरार हैं। अब इस तरह की कार्रवाई से वहाँ जो भंगार के नाम पे चोरी या लूट का प्रकार होता है उस पर एक प्रतिबंध स्थापित होगा। जो आमदार या आमदार के लोगों की ये इच्छा थी कि इस कंपनी में लगभग 700 लोग काम करते हैं, 2-4 लोग इनके भी काम में लगाए जाए जनप्रतिनिधि के रूप में। उन्होंने उनको कहा था, लेकिन उनके जो उनके बीच में विवाद पैदा हो गया और उसकी फलश्रुति इस तरह के उनके समर्थकों के द्वारा की गई जो गलत कृत्य हैं उसका ये परिणाम है। सर जब ये वारदात हो गई उसके बाद में ये जो एमएलए के जो बेटे हैं उनको तुरंत ही पकड़ने के लिए कोशिश पुलिस ने की, लेकिन पुलिस उस वक्त नाकाम रही। ऐसे माहौल में जो जनता है उनको काफ़ी उम्मीद थी, लेकिन कुछ सवाल भी इस दौरान खड़े हो गए इस घटना को लेके, और लोगों के बीच एक सवाल खड़ा हुआ था कि शायद कोई राजकीय दबाव आया होगा। तो क्या कहेंगे आप कि कोई दबाव आया है या नहीं? देखिए, मैंने पहले ही कहा है कि जोपर्यंत मी आहे कोणतेही राजकीय दबाव येणार नाही, आले तरी पण मी त्या दबावाखाली येणार नाही। कारवाई नक्कीच होईल, कधी कधी देर होऊ शकणार पण दुरुस्त होणार, हे आपल्याला मी जनतेला माझ्यातर्फे आश्वासन देतो की माझं जे इथे कामचं पद्धत आहे इथे किंवा कुठेही हाच पद्धत आहे की आरोपीला आम्ही सोडणार नाही। कंप्लेनमध्ये जर दखलपात गुन्हा उघडकीस येत असेल तर कोणाच्याही विरुद्ध असो त्यांच्यावर कारवाई होईलच, हे 100% खरं आहे। आणि कधी कधी असं होतो की आरोपी फरार असतात। आता एक मर्डर केसमध्ये आरोपी निष्पन्न आहे, पण आतापर्यंत सर्व आरोपी पकडले गेलेले आहे, त्यांचं पूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे, पण एक आरोपी आतापर्यंत फरार आहे। आता तो फरार आहे, जोपर्यंत त्याचा लिंक मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर फरारीची आता चार्जशीट झाल्यानंतर जर हे नाही मिळाले असते तर चार्जशीट झाल्यानंतर प्रोक्लेम्ड ऑफेंडरची कारवाई, वॉन्टेड आणि प्रोक्लेम्ड ऑफेंडरची कारवाई, फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपीची कारवाई केली जाऊ शकतो, जे कोणी फरार असेल, आणि त्यांची संपत्तीची जप्ती केली जाऊ शकते। ठीक है, पर ऐसे केसेस में, ऐसे मामलों में ये ज़रूर हो जाता है कि आरोपी जब भाग रहा होता है तो थोड़ा संशय निर्माण होता है। मारूंगे हाँ, इन्होंने बहुत अच्छा काम किया है। निगड़ी पुलिस स्टेशन की पूरी टीम ने, एसीपी ने भी बहुत पर्सनल इंटरेस्ट लेकर इसमें कार्रवाई की है, डीसीपी ने भी, तो सबको इसमें प्रशंसा पत्र, और मैंने पहले ही बता दिया है कि इनको मतलब जो मैक्सिमम बख्शीश हुआ जा सकता है पूरी टीम को दिया जा सकता है, मेरे अधिकार क्षेत्र में मैक्सिमम बख्शीश मारूंगे। पनवेलमध्ये ते आहे असं सांगितल्यानंतर ते तिथे परत आले। तिथे ते नव्हता, कारण हे बनाव करण्यात आलेला होता। ते 4 प्रमुख आरोपीची पुन्हा सूचना कळल्यानंतर ते आरोपी 40 तासचे पाठलाग केल्यानंतर आरोपींनी जे आहे ते श्रम साफल्य बंगला, लक्ष्मीनगर, कोळंबे, तालिका जिल्हा रत्नागिरी इथे लपून बसलेलेचे निष्पन्न झाले आणि तिथे आमच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर तिथून उशिरा रात्री इथे घेऊन पोहोचले। यामध्ये जे 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहे आत्ताचे, त्यांचे नाव आहे
रोहित दुर्गेश पंधरी, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश रमेश लांडगे आणि सावंत कुमार रमेश सदालू. या व्यतिरिक्त जे 9 आरोपी पूर्वी अटक करण्यात आलेले होते, आतिश महादेव जगताप, रोहित उर्फ सोन्या उर्फ भोसले, सुल्तान इम्तियाज कुरैशी, ऋतिक लक्ष्मण बागमारे, शुभम आळसंदे, मोहित उर्फ MD संजय कुमार, अमोल गुंजेकर, साजिद महमूद शेख आणि रोहित उसाळकर असे 13 आरोपी ताब्यात आहे. बाकीचे 5-6 जे आरोपी आहेत त्यांचं पण लोकेशन आपण घेतो आहे आणि लवकरात लवकर हे सर्व आरोपी जेरबंद होईल अशी आमची टीमची तयारी आहे. 4 दिवसाचा PCR 30 तारखेपर्यंत मिळालेले आहे. ते या घटनाची सुरुवात आमदारसोबत एक माननीय आमदारसोबत AG इन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे जे मॅनेजर होते तानाजी पवार यांचं मध्ये जे बाचाबाची झाली होती त्याचं परिणामामुळे हा झालेला होता. त्या अनुषंगाने आम्ही पूर्वी प्रेसला ब्रीफ केलेले आहे आणि सध्या आमची कारवाई असं चालू आहे. सर, तानाजी पवारांचं ज्या गाडीमध्ये अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी कुणाच्या नावानं नोंदणी आहे त्या गाडीची? MH14 असं किया कंपनीची फिर वो गाड़ी किसके नाम से लांडगेच्या नावाने आहे. तो गाडी जी आहे ते संतोष लांडगे ना, सतीश लांडगेचं नाव यादीने काल. Sir, the gun which we are used by the accused has been recovered by police. Yes, this has been taken in the same day. त्याच दिवशी रिकवर्ड करण्यात आलेलं आहे हे वेपन आणि 2 पोंग्या फायरिंग झाल्यानंतर जर दिवशी केला होता त्याच दिवशी हे करण्यात आलं. सर, हिंदी में एक माननीय आमदार से एक AG इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड के मैनेजर के बीच वाद विवाद का परिणाम ऐसा हुआ कि 307 के अपराध दर्ज करने पड़े. इसमें 2 घटनाएं एक साथ घटित हुई हैं जो अगले दिन हुई, और जो एक दिन पहले हुई उसमें 9-10 लोगों ने जाकर के AG इन्वायरो इंफ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी के ऑफिस में वहाँ के कर्मचारियों से मारहानि की, उनको उनकी ज़बरदस्त पिटाई की और उससे एक व्यक्ति का सर बुरी तरह से फूट गया और दूसरे व्यक्ति का हाथ डिस्लोकेट हो गया था. और इसी के अंतर्गत 307, 325, 342 और विभिन्न जो धाराएं हैं IPC की और दूसरी विभिन्न धाराओं के अंतर्गत कार्रवाई की गई थी. इसके अलावा दूसरे में जो एक दूसरे के विरोधी जो कंप्लेन दिए गए हैं, जिसमें एक तरफ से कंप्लेन है फायरिंग के सावंत कुमार के द्वारा कि उसने 2 राउंड फायरिंग की है उनके लोगों पर, और इस व्यक्ति ने जो कि तानाजी पवार है जो मैनेजर है कंपनी का, उसका ये कहना है कि उसे बुरी तरह पीटा गया है ऑफिस से निकलने के बाद पिंपरी की हद में, और उस जगह उसे उठाकर लाया गया, ज़बरदस्ती लाया गया एक कार में बिठाकर, ऐसा उसका कहना है. उसके अंतर्गत किडनैपिंग और हत्या के प्रयास की धाराओं के अंतर्गत, IPC की धाराओं के अंतर्गत, और अभी कोरोना महामारी डिजास्टर मैनेजमेंट जो लागू है और क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट, इन सब धाराओं के अंतर्गत उन्हें अपराध दर्ज किए गए. इसी संदर्भ में हमने विभिन्न समयों में अब तक 9 आरोपी अरेस्ट किए थे. अब तक 17 से 18 आरोपी निष्पन्न हुए हैं, और उसमें से बाकी के जो 4 आरोपी जो मुख्य आरोपी के रूप में सूत्रधार के रूप में समझे जा रहे थे,
सिद्धार्थ अन्ना बनसोड़े, रोहित दुर्गेश पंद्री, सावंत कुमार रमेश सदाल्लू और सतीश रमेश लांडे, इन चारों को हिरासत में ले लिया गया है। इनको हिरासत में लेने के क्रम में हमने कई टीमें लगाई थी और इसलिए एक प्रश्न चिन्ह भी खड़ा हो रहा था कि पुलिस का कोई इनको पकड़ने के प्रति प्रतिबद्धता है या नहीं है। उनके इन्फ्लुएंशियल बैकग्राउंड को देखते हुए, तो उसको निराधार करते हुए हमारी पुलिस ने, जिनकी टीमें लगातार उनके पीछे थी, चूंकि वो सभी प्रकार के अपने जो छाप है जाने के, वो मिटाकर निकल रहे थे, वो कहाँ है, किधर है। और हमारे सूत्रों को भी इस तरह से कोशिश किया जा रहा था कि हमारी दिशा भ्रम हो, और इसलिए हम कभी शोलापुर, कभी सतारा तक हमारी टीमें जाकर खाली हाथ लौट रही थी। वो कल की कार्रवाई में कामयाब हो गई और जो कन्फ्यूज़न था लोगों के मन में, वो दूर हो गया कि हमारी कार्रवाई करने की प्रतिबद्धता, चाहे वो कितना भी इन्फ्लुएंशियल हो, उतनी ही है। इसी संदर्भ में जो हमने 4 आरोपी को पकड़े, उसके लिए बहुत ही ज़बरदस्त कोशिश की है। निगड़ी पुलिस स्टेशन के टीम ने, एसीपी श्री सागर कौड़े ने, डीसीपी ने और निगड़ी के पीआई जमनवाड़, उनकी टीम के जो लोग हैं, राव साहब बामड़े, लक्ष्मण सोनवने, इनकी अलग अलग टीमें वहाँ पहुँची और उन्होंने 2 जगह पर छापा मारा, लेकिन दोनों जगह पर वो नहीं थे, उरन और न्यू पनवेल में। और फिर उनको एग्जैक्ट इन्फॉर्मेशन मिला, लगातार पीछा करने के बाद, 40 घंटे की मेहनत के बाद, सन साफल्य बंगला, लक्ष्मी नगर, कोडम्बे, जिला रत्नागिरी में, और वहाँ उसे हिरासत में लेने के बाद हमारी टीम ने अपने सूचना हमें तक पहुँचाई। माननीय आमदार श्री तानाजी पवार जे एजी इन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ते काही मुद्द्यांवर चर्चेमध्ये, फोनवर चर्चेमध्ये वाद जे निर्माण झाला होता, त्याचा परिणाम असा झाला की काही लोकांनी ते या कंपनीचे, एजी इन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्टचे कंपनीचे ऑफिसमध्ये जाऊन 10 लोक, तुमचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहे, कंपनीचे स्टाफला जबर मारहाण केली आणि त्यामुळे स्वाती सचिन कदम यांनी दिलेले फिर्यादवरून निगडी पोलीस स्टेशनमध्ये 360, 325, 452, 269, 323, 141, 143, 145, 147, 147, 506 क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट 7, मुंबई पोलीस कायद्यासाठी सह 135 साथीचे रोग अधिनियम 1987 से कलम 3 राष्ट्रीय आपातकाल अधिनियम 2005 से कलम 51 और महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 120 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। दुसरा गुन्हा जे आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच जे घटना झाली त्यामध्ये याच
ऑफिसमधून तानाजी पवारला 2 इसम येऊन घेऊन गेले होते, त्यांचे गाडीमध्ये बसवून, आणि त्यानंतर जे क्रीडा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड काळभोरनगर चिंचवड पुणे येथे घेऊन जाऊन तिथे ऑफिसचे बाहेर 15 से 20 लोकांनी चामडी बेल्टने, लोखंडी रॉडने, लाकडी गांडक्याने जबर मारहाण केली, आणि त्याच अनुषंगाने भारतीय दंडविधानचे कलम 364, 307, 504, 506, 143, 144 आणि हे सर्व आवश्यक अधिनियमाचे खाली गुन्हा दाखल करण्यात आले नाही आहे. आता गुन्हा आत्मरक्षेसाठी केलेला आहे त्याने की कशासाठी केलेलं आहे हे कोर्टामध्ये तपासामध्ये जे आपण टाकेल त्या आधारावर कोर्ट निर्णय घेतात. ठीक है, तो गुनाह होत नहीं, ऐसा होत नहीं. तो ये जो प्रश्न है जिसमें मुझे पिछली बार भी आप लोग घेरने की कोशिश कर रहे थे, इसको फिर से मैं स्पष्ट कर दूँ कि फायरिंग करने वाला फायरिंग का गुनाह उस पर होता ही है. ये अलग बात है कि उस फायरिंग के आधार पे अगर वो अपनी आत्मरक्षा के लिए किया है तो उसका तपास में जो निष्पन्न होता है उसके आधार पर कोर्ट जो है वो निर्णय लेता है, जो तपास हम रिपोर्ट देते हैं. सर, घटनेला आता 2 आठवडे होऊन गेले आहे, पण अजून सुद्धा हे स्पष्ट झालं नाही की नक्की म्हणजे गोळीबार बनला होता का काय. अरे बनाव तो गोळीबार नव्हताच बाबा, गोळीबार होता, बनाव नव्हता. हे जे तुम्ही वारंवार सांगत आहेत हा कोणत्या योजनेसाठी तुम्ही काय सांगत आहेत मला कळत नाही. एवढा स्पष्ट एवढी कठोर कारवाई नंतर पण तुम्ही लोकांचा एकच प्रश्न असतो, जे कारवाई झालेली आहे ते तुम्ही त्याचा काही हे करत नाही. आणि असा असतो की काही नियोजनपूर्वी तुम्ही आलेले आहात कट रचून इथे आम्हाला पोलिसांचं चांगली कारवाईला पण हे करण्यासाठी. जर असं आहे तर तसं सांगा तुम्ही, आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही सांगितले त्यामुळे जनताला ते तसंच मत असणार असं नाही आहे. जे खरा करतो आपण तेच मत जाणार आहे. आणि हे पण जर तुम्हाला टाकायचं आहे तर हे पण टाका. आपण खरा करतो, खोटा करत नाही, निष्पक्षपातीपणे करतो ते करतो. जर तुम्हाला काही म्हणे नियोजन करून दिलेलं आहे कोणी की असा प्रकारचे प्रश्न विचारा तर हा चुकीचा आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे की कारवाई जेवढी झाली पाहिजे तेवढी केलेली आहे आम्ही कारवाई. कोणती कारवाई कमी केलेली आहे ते मला सांगा. मी त्यावेळेस पण हेच सांगितले होते की अटक केल्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स घेणार. अटक केल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतले मी. नाही असा तुम्ही जे टाकला त्या दिवशी तुम्ही लोक ते स्पष्टपणे असा वाटतो की तुम्ही नियोजनबद्धरित्याने नाही स्पष्टपणे तोच वाटतो आहे. स्पष्टपणे तोच वाटतो आहे कारण आपण पुन्हा हे कारवाई नंतर पण तोच प्रश्न विचारत आहात. घटनाक्रम खूप छान पद्धतीने तपास आता अटक पण करायचं आहे, बरेच सर्व गोष्टी पण करायच्या आहेत. बॅलिस्टिक एक्सपर्ट आम्ही नाही आहे. बॅलिस्टिक एक्सपर्ट ते निर्णय घेऊ शकतील ना की फायरिंग कोणत्या दिशेने झालेलं आहे. एक्सपर्टचं ओपिनियन तुम्ही घेणार होता त्याच्यावर काय सांगू केलेले आहे. बॅलिस्टिक तुरंत देत नाही ओपिनियन. तर या प्रकरणामध्ये आमदारांचा एक ऑडिओ कॉल व्हायरल झाला होता. त्या ऑडिओ कॉल व्हायरलमध्ये आमदार स्पष्टपणे शिवाय देत आहेत. मग आमदारांवरती पण गुन्हा दाखल होणार आहे. ते कंप्लेंट देते होते, आम्ही गुन्हा दाखल करेन. जिल्हाबंदी असताना आरोपी रत्नागिरीला पोहोचले, नाकाबंदी वगैरे काय जिल्हाबंदी असताना आरोपी रत्नागिरीला पोहोचली होती सगळे. अरे गाड्यामध्ये कोणी थांबवत नाही. एक बात तुम्ही समजून घ्या. तुम्ही पण गाडी घेऊन फिरा, गाड्यामध्ये कोणी थांबवत नाही. ते कारण की एक सर्टन वेळ सर्टन वेळेमध्ये तुम्ही जेव्हा फिरतात तेव्हा कोणी थांबवत नाही. तुम्हाला तेव्हा थांबवतात जेव्हा नाकाबंदीमध्ये प्रत्येक गाडी चेकिंग होतात असं नाही आहे. नाकाबंदी आता तेच आहे की हा प्रश्न उत्तरचा हे नाही आहे. नाकाबंदी म्हणजे जे आहे की तुम्ही
जे चुकीचे करत आहे, जे संशयित आहे त्यांना पण थांबवायचा, नाहीतर ते पूर्ण गतिविधीच नष्ट होईल. असं नाही 24 आवर्स नाकाबंदी नाही असतो. तुम्हाला कोणी सांगितलं की 24 तास नाकाबंदी आहे असं कोणी सांगितलं का? देखिए यहाँ प्रश्न उत्तर के लिए हम नहीं बैठे. आपको बाइक लेना है तो मैं देने को तैयार हूँ. जिल्हाबंदी कुठे आहे हो? कुठे आहे जिल्हाबंदी? अरे भाई ई पास फक्त त्यांच्यासाठी आहे जे इमर्जन्सीमध्ये मेडिकलमध्ये जात आहे. बाकी जे एसेन्शियल सर्व्हिसेससाठी जात आहे त्यांना कोणत्याही जिल्हाबंदी वगैरे नाही आहे, त्यांच्यासाठी कोणतेही पास नाही आहे. त्यामुळे जे मोठी गाड्यामध्ये जातात त्यांना कोणी चेक करत नाही, कारण एसेन्शियल सर्व्हिससाठी जात आहे. असं लोकांना एक आपण पूर्ण रस्ताच जाम होऊन जाईल. आरोपी हे कारमधून गेले असं आमचं मत आहे. आम्हाला माहित नाही कशातून गेले. तुम्ही म्हणत असाल ट्रकमधून गेले असेल ते आम्हाला माहित नाही. अरे भाई सभी कार भी चेक नहीं होते. मैं कितनी बार बताऊँ, सभी कार चेक नहीं कर सकते. नहीं होता, तुम्हें जाम हो जाएगा पूरा रास्ता, हाईवे जाम हो जाएगा पूरा. 100% चेकिंग कर ही नहीं सकता कोई. जितनी गाड़ियाँ चलती हैं ना तो 100% चेकिंग कर ही नहीं सकता. और छुप करके वो तो पार्ट ऑफ द इन्वेस्टिगेशन है कि वो किस तरह से गए, कैसे गए, उन्होंने कहाँ रोका. तुमचा हा मुद्दा मी सांगितलंच नाही. हा मुद्द्याच्या काही नाही. देखा बघा यामध्ये काय असतं की जैसे तुम्हारी गाड़ी दिख रहा है वहाँ नाकाबंदी चल रही है तो दूसरी तरफ से लेके चला जाएगा, ऐसा होता है. आप भी कर रहे आप भी जाओगे ना, अगर आपको लगे नाकाबंदी रहे तो दूसरी तरफ से निकल जाओगे. सर काय सांगाल, काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुणाला याच्यामध्ये अटक करण्यात आली, त्यांची नावं काय आहेत आणि कुठून त्यांना अटक करण्यात आलेली आहे? सर, I one question. How many accused are there total in both cases? Because you have said in first. मैंने बोला ना 17-18 के लगभग है. पूरा निष्पन्न नहीं हुआ. 17-18 के लोग करीब हैं. अब तक हम लोगों ने 13 लोगों को अरेस्ट किया है. सर काय सांगाल, काय आहे संपूर्ण प्रकरण आहे? संपूर्ण प्रकरण जसं की तुम्हाला माहीत आहे की यापूर्वीच 307 से 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. 307 म्हणजे फक्त इंजुरी नाही. 307 वेअर अटेम्प्ट इज 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर. म्हणजे जर तुम्ही फायरिंग पण केला, जर तुम्ही तलवार पण 10 लोकांनी चालवला, एक माणसावर तो त्यांना लागला पण नाही, तरी पण तो 307 होतो. तेव्हा मेअर अटेम्प्ट इज अटेम्प्ट टू मर्डर. तर मी नंतर आता हे देतो तुम्हाला यामध्ये. सर 307 से 3 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये जे एजी इन्वायरो इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 9 ते 10 आरोपीने तानाजी पवार कुठे आहे म्हणून घेऊन त्यांचे ऑफिस निगडी येथे मारहाण केली होती आणि त्यामुळे 2 माणसांना जबर इजा झालेली होती. त्या आधारे स्वाती सचिन कदमचे दिलेल्या फिर्यादच्या आधारावर वेगवेगळे कलमाखाली जो गुन्हा दाखल करण्यात आले होते त्याचे आरोपी आणि ते कॉमन आरोपी दुसऱ्या दिवशी जे क्रेडा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड काळखोडनगर चिंचवड इथे घेऊन जाऊन तानाजीला निगडीचे ऑफिसतून तिथे घेऊन जाऊन तिथे त्यांच्यावर जेव्हा त्यांना बाहेर काढून जबर मारहाण करण्यात आले तेव्हा त्याचे 2 गुन्हे 307 रजिस्टर करण्यात आले. एक मध्ये किडनॅपिंग 307 आहे, कारण त्यांना त्यांचे ऑफिसतून 2 लोकांनी दबाव टाकून आणले होते. आता ज्या माणसाला आणले होते त्यांचे विरुद्ध पण 307 दाखल आहे, ज्यांना मारहाण झालेली आहे, कारण त्याने लोडेड गन हे आणला होता आणि त्यांच्यामधून 2 फॅरी त्याने झाडलेला होता. प्रथम आणि द्वितीय गुन्ह्यामध्ये जे आहे
एकूण 17 ते 18 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यापैकी 13 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत टप्प्याटप्प्याने. 4 मुख्य आरोपी दुसऱ्या दिवशीपासून फरार झालेले होते, पसार झाले होते. त्यांचे पाठीमागे आमचे क्राईम आणि तसेच पोलीस स्टेशनची टीम सतत होती. तांत्रिक पद्धतीने त्यांचा तपास केले जात होता आणि ते 4 लोकांचं टीम, कारण त्यांचं नियोजन किंवा काय असेल ते आम्हाला गुंगारा देत होते. त्यांचे सर्व मोबाईल फोन बंद होता, मुलगी पण मी सांगितलेले होते ते, आणि त्यांचे जवळचे नातेवाईकांचे ते संपर्कात नव्हते. एकदम जवळचे नातेवाईक असेल त्यांचे फोनवर त्यांचा फोन येत नव्हता. त्यामुळे तांत्रिक पद्धतीने पण तपास केल्यानंतर ते मिळून येत नव्हते. जेव्हा जेव्हा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की ते साताऱ्याला आहे, सोलापूरला आहे, तेव्हा तेव्हा तिथे टीम पाठवण्यात आली होती. यावेळेस आम्हाला जी माहिती मिळाली होती, पोलीस निरीक्षक निगडी आणि त्यांचे ACP आणि त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे या सर्वांची टीमने 2 टीम बनवून ते उरणसाठी निघून गेले.